This conference will now be recorded. वेलकम ऑल. गुरुवचन व इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदातर्फे तुम्हा सर्व मान्यवर वैद्यवर्ग व विद्यार्थी वर्ग यांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम धन्वंतरी स्तवन होईल आणि त्यानंतर आपल्या व्याख्यानाला सुरुवात होईल. सर्वांनी डोळे मिटून आणि हात जोडून धन्वंतरी स्तवनात सहभाग घ्यावा. एक मिनिट. बिनाल. हो हो बोलताय ना. धन्वंतरी स्तवन बघायला मिळालं ना सगळ्यांना? हो हो. प्रास्ताविक तू करतेस? हो ऐकूनही आलं सर धन्वंतरी स्तवन म्हणून. हॅलो. हा सुरू करू का? हा सुरू कर की. अच्छा. धन्वंतरी चरणी आणि माझे गुरु आदरणीय वल्हार जोशी यांना वंदन करून आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करू. सर्वप्रथम आदरणीय वैद्य मल्हार जोशी सर यांची मी थोडक्यात ओळख करून देते. सरांचे आयुर्वेदातील योगदान थोडक्यात मांडणे तसे अवघडच आहे, मात्र मी अल्पमतीने प्रयत्न करते. सरांनी 1990 साली VPMC सांगली येथून आयुर्वेदाचार्य पदवी प्राप्त केली. गेल्या 30 वर्षांपासून माधवनगर अंगली येथे प्रथितयश यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून सर कार्यरत आहेत. अनेक क्लिष्ट व्याधी, अगदी कॅन्सर सारखे व्याधी यांवर अत्यंत यशस्वीपणे सर चिकित्सा करत आहेत. तसेच मुंबई, पुणे, कोकण या ठिकाणी ठराविक दिवशी सर ओपीडी प्रॅक्टिस करतात. सरांनी गुरुकुल पद्धतीने वैद्यराज आत्माराम दातार शास्त्री यांच्याकडून पांचभौतिक चिकित्सा पद्धती आत्मसात केली. सरांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम पासून सर्व औषधे अगदी कल्प, एकल द्रव्य कल्प ते रसकल्प, अनेक भस्म सर्व शास्त्रोक्त पद्धतीने सर करतात आणि त्यांचा वापर चिकित्सेमध्ये करतात. सरांकडील औषधीकरण आणि पांचभौतिक शिकायला मिळणं हे भाग्य समजते. 2008 साली वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा द वा शेंडे रसौषधी पुरस्कार सरांना प्राप्त झाला. आयुर्वेद व्यासपीठ तर्फे अनेक रसौषधी निर्माण कार्यशाळा सरांनी आयोजित केलेल्या आहेत. तसेच सरांकडे अनेक विद्यार्थी पांचभौतिक चिकित्सा पद्धती आणि औषधीकरण शिकावयास निशुल्कपणे येतात. 2000 पासून आयुर्वेद व्यासपीठचे सांगली जिल्हा अध्यक्ष सर होते. 2006 पासून पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष म्हणून सरांनी कार्यभार सांभाळला आणि सध्या केंद्रीय कार्यकारिणी सहकार्यवाह म्हणून सर कार्यरत आहे.
सरांचा मुलगा श्री शतानंद जोशी याने जामनगर येथून आयुर्वेद फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. त्याच्या सहकार्याने भेषजम आयुर्वेद नावाने औषधी निर्माण व वितरण क्षेत्रात सरांनी पदार्पण केले आहे. येथील सर्व औषधी शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेली असतात. इच्छुक वैद्यांनी सरांना संपर्क साधावा. आज आपण गुरुवचन लेक्चर सिरीज चे हे 9वे सत्र आहे आणि याआधी नवीन जे कोणी वैद्य आणि विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात मागील आढावा घेऊन आपण पुढील व्याख्यानाला सुरुवात करूया. तर मागील सत्रांमध्ये पांचभौतिक मध्ये मूलभूत सिद्धांत आणि इथून आपण सुरुवात केलेली आहे. अनेक मूलभूत सिद्धांतांपैकी सुरुवात ही यकृतापासून आपण केली. यामध्ये यकृत हा अवयव किंवा त्याचा विचार, त्याची उत्पत्ती, यकृत म्हणजे नेमकी काय, यकृत आसंत आणि त्याचप्रमाणे पांडू आणि कामला आणि फलवत्रिकादी हा विषय घेतला. अतिसारामध्ये ही फल कधी का वापरावे याचाही अत्यंत सुंदर विवेचन सरांनी केले. फलत्रिकादी गुगुळ निर्माण विधी, तो कल्प, त्याचा वापर याविषयी विवेचन झाले. यकृत दृष्टी लक्षणे आणि त्याचा सविस्तर विचार केला गेला आणि यकृताचे ग्रंथोक्त संदर्भही बघितले. त्यानंतर प्लीहाची उत्पत्ती, ग्रंथोक्त संदर्भ, त्याचा पांचभौतिक विचार, प्लीहा दृष्टी लक्षणे हे सर्व आपण अनेक रुग्णानुभव बघून शिकले. त्याचप्रमाणे केस प्रेझेंटेशनही झाले. त्यानंतर मूत्रपिंडामध्येही त्याचे ग्रंथोक्त संदर्भ, मूत्रपिंडाची उत्पत्ती, त्याचप्रमाणे त्याचा मूत्रपिंड दृष्टी लक्षणे, प्रत्येक लक्षणाचा व्यवहारामध्ये कसा विचार करावा ते, आणि क्लेद विचार, केस प्रेझेंटेशन, पांचभौतिक पद्धतीने कसा विचार करावा, हे सर्व आपण मूत्रपिंड या सत्रामध्ये बघितले. आता आपण पांचभौतिकचे मूलभूत सिद्धांतापैकी एक निसर्ग आणि शरीर याचा मागील व्याख्यानामध्येही विवेचन केले गेलेले आहे. तर त्याविषयी मी थोडक्यात सांगते. यामध्ये निसर्ग आणि शरीर पाहायला गेले तर यामध्ये निसर्ग आणि शरीर हा सिद्धांत मागील व्याख्यानात सरांनी अनेक उदाहरणांसकट समजून सांगितला. त्याचे ग्रंथोक्त संदर्भही आपण बघितले. यामध्ये निसर्ग, शरीर, पंचमहाभूते याविषयी प्रत्येक विषय सरांनी उलगडून सांगितला. प्रत्येक पंचमहाभूत हा उदाहरणासकट आपल्याला समजावून सांगितला. त्याचप्रमाणे त्याचा चिकित्सेमध्ये कसा वापर करावा, त्याचा विचार आपण चिकित्सा करताना कसा करावा हेही सरांनी अत्यंत समर्पक उदाहरणांसकट सांगितले. तसेच 3 न्याय जे आपण प्रथम वर्षात शिकलो ते 3ही न्याय, केदारकुल्या न्याय, क्षीरदधी न्याय आणि खले कपोत न्याय याचा वापर हा आपण चिकित्सेमध्ये कसा करतो आणि निदान आणि चिकित्सेमध्ये कसा करता येईल हे सरांनी रुग्णानुभव आणि केस प्रेझेंट करून सांगितले. त्यामुळे हे मूलभूत गोष्टी खूप सुंदर रीतीने आपल्याला मागच्या सत्रामध्ये शिकायला मिळाल्या. तरी सुद्धा अनेक जे नवीन आहेत त्यांना जर रेकॉर्डिंग हवे असतील ह्या सगळ्या लेक्चरचे तर गुरुवचन ग्रुपमध्ये ते आपण अवेलेबल करून दिलेले आहे. तर आज आपण सुरुवात करूया निसर्ग आणि शरीर 2 या व्याख्यानाला. तर मी सरांचे स्वागत करते आणि त्यांना पुढील व्याख्यान सुरू करायचं. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय आणि स्क्रीनही दिसतोय, अशा दोन्ही गोष्टी आहेत ना? हो सर. निसर्ग आणि शरीर भाग 2 एवढ्यासाठीच म्हटलंय. आपलं मागचं एक लेक्चर या संदर्भात झालंय, त्यामुळं या लेक्चरला आपण भाग 2 असं नाव देतोय. व्यवस्थित ऐकू येतंय ना? हो सर. ऐकू येतंय सगळ्यांना? हो.
ते खाली घेऊन झालं टाक. बाबा काय आपण एक मोठं ध्येय आणि उद्दिष्ट, आपण एक मोठं ध्येय किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन आयुर्वेदाकडे आलेलो आहोत. आयुर्वेदाचा अभ्यास करतोय आपण. अगदी काल परवाच्या बातमीनुसार सुद्धा आपले मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला या कोरोना काळात सुद्धा आयुर्वेदाचं महत्व समाजाला जनतेला पटवून द्या असं आवाहनही केलेलं आहे. त्या सगळ्याचा विचार करून आपण जे काही आता शिकतोय त्याच्यात सखोल ज्ञान आपण घ्यावं आणि नुसतं भारतभरात असं नव्हे तर संपूर्ण विश्वाला त्या ज्ञानाची प्रचिती आणून द्यावी. कोणाचा तरी ऑडिओ चालू राहिलाय, तो जरा बंद केला तर बरं पडेल. आवाज येत आहेत. ऑडिओ कोणाचा चालू राहिलाय का? ठीक आहे. कृण्वन्त विश्वम स्वस्थम या उद्देशाने आपण आयुर्वेद शिकतोय. शरीर किंवा पुरुष अशी आपण व्याख्या मागच्या लेक्चर मध्ये बघून झालेली आहे. फक्त शरीर किंवा पुरुष मात्र असा विचार न करता आपण विश्व स्वस्थ करणं असं याच्यात प्राणी मात्रांचा सुद्धा विचार आपण ठिकठिकाणी करू शकतो. आता हळूहळू पुढच्या लेक्चर पासून आपण काही केसेस बघणार आहोत. आणि मग मी म्हणलं अशा अर्थानं की माझ्याकडे 2-3 श्वानोदर म्हणजे श्वान किंवा कुत्रा हा जो प्राणी आहे त्याच्यातल्या उदराच्या चांगल्या बऱ्या झालेल्या 2-3 केसेस आहेत. आपण फक्त शरीर किंवा पुरुष याच्यावर कॉन्सन्ट्रेट न करता आपण आपल्या अवतीभोवती असणारे प्राणी मात्र आहेत त्यांच्यावर आयुर्वेदाचा सफल उपयोग करू शकतो हे सांगण्यासाठीच मी मुद्दाम हा विषय फक्त आता आपल्या पुढे ठेवलेला आहे. असे शरीर किंवा पुरुष किंवा हे सगळे प्राणी मात्र स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेदानं दिलेलं मार्गदर्शन आज आपण पुढे घेणार आहोत. फक्त आता आपला काही बेसिक कन्सेप्ट मधला जो राहिलेला थोडासा विषय आहे की निसर्ग आणि शरीर एक आहे, त्याच्यातला काही भाग आपण आज उर्वरित भाग बघू आणि मग मात्र या लेक्चरच्या शेवटी किंवा पुढच्या लेक्चरच्या प्रारंभापासूनच आपण क्लिनिकल केसेस मांडणं आणि त्याला पंचभौतिक संकल्पना जोडणं असा विषय आपण निश्चितपणे करणार आहोत. त्या दृष्टीनं आपण पुढे आता विचार करूया. पंचभौतिक विषय आपण जेव्हा विचारात घेणार आहोत त्यावेळेला दातारशास्त्रींनी पंचमहाभूत आपण शरीराचे 5 जे विभाग करून त्यांना शरीराचा पंचभौतिक दृष्टिकोन असं नामाभिधान दिलेलं आहे. ते नेमकं कसं आहे हे सुरुवातीला बघू. ऊर्ध्वमूलम अधशाखम गीतेमध्ये 15व्या अध्यायात याचं संसार रूपी वटवृक्षा संदर्भात वर्णन आलेलं आहे. आपल्याला मात्र प्रत्यक्षात शरीराबाबत विचार करताना वरी शाखा खाली मूळ असं ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आलेलं आहे. त्या पद्धतीनं शरीराला आधार देणं हे पृथ्वी महाभूताचं काम जसं आहे तसं संपूर्ण शरीराला योग्य त्या पद्धतीनं त्याच्या हालचाली त्याच्या कृती या सगळ्या चालू ठेवायचं काम आपलं मनोवाह स्त्रोतच करत असतं. त्यामुळं त्याचा या शरीराचा सगळा आधारभूत भाग हा वर असणं गरजेचं आहे. आपल्या पंचभौतिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं हे ढोबळ मानानं गणित आहे तर आकाश महाभूत हे मानेच्या वर धरलं गेलेलं आहे. आपला हृदय फुफ्फुस हा सगळा जो भाग परिसर आहे त्याला वायू महाभूताचं अधिष्ठान म्हणलेलं आहे. पचनसंस्था तेज महाभूताचं काम आहे. मलमूत्र विसर्जन संदर्भातले जे काही अवयव आहेत त्या सर्व परिसराला आप महाभूताचं प्राधान्य असतं तिथे किंवा आप महाभूताची विभागणी पंचमहाभूतांची
विभागणी करताना आप महाभूताचं ठिकाण म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग पृथ्वी शरीराला आधार देणारी, झाडाच्या खोडाप्रमाणे आधार देणारी पृथ्वी महाभूते खाली दाखवलेलं आहे. जसं ऊर्ध्व मूलम अधःशाखम असं सांगताना संसार रूपी सांगितलेलं असतं, तसं शरीराच्या बाबतीत सर्व शरीराचं संचालन करणार म्हणजे शरीराचा गाभा, शरीराचा महत्वाचा आधार हा वरती घेतलेला आहे, म्हणजे मस्तिष्क वगैरे आपण ज्याला संबोधू अशा पद्धतीनं असं ते आकाश महाभूत हे सर्वात वरती दाखवलेलं आहे. आपण मागच्या खेपेलाही बघितलं, पृथ्वी पाण्यात फिरते, पाणी तेजानं शोषलं जातं, तेजाला वायू विझवतो तरी नाहीतर, आणि आकाश या पंचमहाभूतानं सामावून घेतं. याचं सगळं वर्णन आपण मागच्या खेपेला बघून झालेलं आहे. आता ढोबळमानाने असा शब्द मुद्दाम वापरलेला आहे, कारण प्रत्येक पेशी, प्रत्येक शरीरातील घटक हे सगळे परत पंचभौतिकच आहे. प्रत्येकामध्ये वेगवेगळं पंचभौतिकत्व आपण बघू शकतो. तेज महाभूत जरी दिसलं तरी त्याच्यात मागच्या लेक्चरमध्ये बोललेलंच आहे, स्निग्धता, रुक्षता या दोन्ही आपण अनुभवू शकतो. वायू महाभूताचं कोरडेपणा आणि वायू महाभूताची शांत शीतळ झुळूक जर आपल्या अंगावर आली तर ती जशी आल्हाददायक असते, असं सगळं शरीराचा प्रत्येक घटक, निसर्गाचा प्रत्येक घटक हा पंचभौतिकच राहणार आहे. फक्त व्याधीनुसार आपल्याला जर काही विचार करताना काही गोष्टी ढोबळमानानं ठरवाव्या लागतात, त्या पद्धतीनं हे गणित मांडलेलं आहे. मागच्या याच्यात देहासंदर्भातल्या, शरीरासंदर्भातल्या व्याख्या बघून झाल्या. आता मी जे वर्णन केलं, पूर्ण शरीर हे पंचमहाभूतात्मकच हे, याचा आधारही आपल्याला ग्रंथकाराने दिलेले दिसतात. अशा 2-4 व्याख्या आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेल्या आहेत. त्याचे पुनरुक्त होऊ नये म्हणून आपण आता विषय पुढे नेऊया. आपण वरचं जे चित्र दाखवले हे मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की पृथ्वी महाभूताला जर कोरडेपणा आला, पृथ्वी महाभूताला कोरडेपणा आला तर त्याला भेगा पडतात, वृक्षता त्याच्यात निर्माण होती. याच पद्धतीनं पृथ्वी महाभूताला साधर्म्य असणार किंवा पृथ्वी महाभूताचं दारित्व असणार आपल्या शरीरात कुठं आपल्याला बघायला मिळतं. आता आपण विषय करतोय निसर्ग आणि शरीर एक, शिवाय जशा गोष्टी निसर्गात आपण मागच्या खेपेला अनुभवल्या तशा आपल्या शरीरात कुठं कुठं दिसू शकतात, आणि तशा दिसल्या तर त्याचा किंवा त्या लक्षणाचा, व्याधीचा आपण कुठं संबंध जोडायचा आहे. समजा आता मी या 2 गोष्टी दाखवल्या, याच्यात आपल्याकडे लक्षात आलं की पृथ्वी महाभूताची विकृती आहे. तर मागच्या लेक्चर पाण्याचा विषय जर आपण जोडून दिला गेला तर हे दारित्व पृथ्वी महाभूताचं कमी होऊन जातं. त्याच पद्धतीनं आपल्याला असे जे पुढचे व्याधी यायला लागतील समोर, त्या व्याधींची चिकित्सा करताना निसर्गात आपण काय करतो तेच या आपल्या आता शरीरामध्ये करायचं आहे. याची जाणीव आपल्याला ठेवून जर आपण विचार करायला लागलो तर आपली मोठ्या मोठ्या व्याधींची चिकित्सा फार सोपी होऊन जाते असं आपल्याला लक्षात येईल. मी आता 2 चित्र खाली दाखवलेली आहेत. एक ऑस्टिओपोरोसिस, हल्ली आता कुठलाही एक्सरे काढला तरी पहिल्यांदा पटकन जरा ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागले असं डॉक्टर लोक लगेच म्हणताना दिसून येतात. हे आपल्याला एक्सरेने दिसलेलं आहे. आपल्या नजरेला दिसणारा हा उजव्या हाताचा, म्हणजे माझ्या उजव्या हाताचा दुसरा फोटो, म्हणजे पाददारी, पायांना मोठ्या भेगा पडणं, इथेही वृक्षता निर्माण होणं, उष्णता निर्माण होणं आणि त्यानं त्वचा फाटणं किंवा दारित्व निर्माण होणं असा विषय आपण आताच्या आधुनिक शास्त्राच्या सगळ्या संशोधनानुसारही बघू शकतो किंवा आपल्या नजरेलाही हा दिसू शकतो. इतकं साधर्म्य आपण प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक लक्षणाशी, प्रत्येक व्याधीशी जर जोडायला लागलो तर आपलं निदान म्हणजे आपल्याला रुग्णाला काय झाले
हे शोधणं आणि निसर्गात या गोष्टीसाठी काय केलं जातं त्याच्यावर आपलं लक्ष असेल तर या व्याधीच्या बाबतीत आपण त्याच पद्धतीची एक सेकंद ना त्याच पद्धतीची चिकित्सा इथे करू शकतो आणि उत्तम रिझल्ट याच्यामध्ये घेऊ शकतो. दिसतंय ना सगळ्यांना? अजून हो कोणीतरी सर. फक्त हो म्हणत राहूया. हो सर. हा दिसतंय. ठीक आहे. पुढचा महाभूत आहे हा हॅलो दिसतंय दिसलं ना? सर. हो हो हो. पुढची स्लाइड आलेली हा ठीक आहे. निसर्ग आणि शरीर एक आहे याच्यात बघा आपण पृथ्वी महाभूतानंतर जल महाभूताचा विचार केला होता. भरण पुरण हे महत्वाची कार्य आपण बघितलेली होती. माझ्या डाव्या बाजूला असलेलं चित्र पाणी पिताना जी स्त्री दिसतीये तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर आपण प्राधान्य बघितले तर एक समाधान चेहऱ्यावर आहे, आनंद चेहऱ्यावर आहे. निसर्गात जसं या पाण्यानं सगळीकडं हिरवा गालिचा पसरला जातो, हिरवाई निर्माण केली जाते, समाधान निर्माण केलं जातं. तसंच नुसतं पाणी पिण्यानं सुद्धा आपल्या चेहऱ्यावर या पद्धतीचं समाधान दिसू शकतं. निसर्ग जसा आनंद आहे तसंच आपल्या शरीरामध्ये पाण्याचा आनंद दिसू शकतो. दुसरं चित्र मात्र मी एका व्याधीचं दाखवलंय मुद्दाम आपल्याला. शरीरातील द्रवांश कमी झाला समजा किंवा भरण पूर्णाचं काम कमी पडलं जलमहाभूताचं तर आपल्याला आपण हे जाणीवपूर्वक आपले शिक्षक मंडळींनी सुद्धा सांगितलं असेल. पिंच्ड स्किन गोज डाऊन स्लोली. कुठेही आपण चिमटा काढल्यासारखं करावं, त्वचा उचलून धरावी आणि सोडावी. ती जर खाली गेली आणि पूर्वपदाला गेली तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे असं आपण गृहीत धरतो. फक्त सावकाश खाली गेली तर शरीरातलं पाण्याचं हा व्याधी हे सगळं गणित मोठं आहे. मी एक लक्षण म्हणून फक्त आता आपल्या समोर आणि जलमहाभूताचं गणित समजावं म्हणून मी फक्त हे उदाहरण आपल्या पुढे मांडतोय. त्या दृष्टीनं शरीरातल्या पाण्याचं भरण पुरण जर कार्य कमी जास्त होत असेल तर त्याची ही एक दोन उदाहरणं आपल्या पुढे ठेवलेली आहेत. आपण अग्नी महाभूताचा विषय बघितला. वरचं चित्र मागीलच त्याच्यातलं आहे लेक्चर मधील. कोणत्याही गोष्ट आपण अन्न म्हणून स्वीकारताना त्याच्यावर पाचन संस्कार करणं अपेक्षित असतं. तशा पद्धतीचं ते वरील चित्र आहे. खाली दोन वेगळी चित्र दाखवली. संबोधतो प्राकृतात त्या संदर्भात त्याचं पाचन केल्याशिवाय त्याच्यामध्ये पक्वावस्थेला आल्याशिवाय त्याचं दारण किंवा ते फोडून त्याच्यातला दोष बाहेर घालवून टाकायचा नसतो. या सूत्रानुसार त्याला पाचन करणं मग त्याच्यात पोटीस बांधणं ते कांद्याचं असेल, गुलबक्षीच्या पानाचं असेल किंवा तिथली उष्णता शोषून घेणारा एखादा लेप लावणं आणि तो पक्वावस्थेकडे जाऊच नाहीये, आमावस्थेतच त्याचं पचन व्हावं असे 2-3 प्रकार आपण उपाय याच्यात करत असतो. काही वेळेला प्रत्यक्ष अग्निकर्म आहे, विद्धकर्म आहे, तिथील दोष बाहेर काढून टाकणं. पण या सगळ्या गोष्टी आपण पचनासंदर्भात करत असतो आणि तिथं मग अग्निस्वेद येईल, अनग्निस्वेद येईल. पण स्वेदन आणि पाचन त्याचं झालं तर मग त्याला आमावस्था का पक्वावस्था आपण कोणती ठेवायची आणि ते बरं करायचं हे आपण निश्चित ठरवू शकतो. याचाच आपल्याला वरच्या चित्रामध्ये आधार मिळतो की कोणत्याही गोष्टीचं पचन करणं याच्यासाठी अग्नी हा आवश्यक आहे. पुढचा विषय घेतोय आपण वायू. वरचं चित्र आपण मागं बघितलेलं आहे. संपूर्ण निसर्गातल्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करायची ताकद या वायूमध्ये असते असं आपण मागच्या कॅपेला विचार केलेला आहे. शरीरातल्या कोणत्याही गोष्टीचा स्थिरत्व हा जो गुण असतो तो या वायूमुळे नाहीसा होऊ शकतो. आपल्याला कंपवात निर्माण होऊ शकतो.
इतकं या वायूचं महत्व शरीरात सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतं. त्याच पद्धतीनं दुसरं मी जे चित्र दाखवले ते उद्गार किंवा ढेकर. जर वायू तटलेला असेल, जर वायू पोटामध्ये तटलेला असेल, आत्मान असेल, कदाचित अति प्रमाणात आपलं खाणं झालं असेल आणि वायू वर येऊन तो उद्गारावाटे किंवा ढेकरवाटे बाहेर नाही पडला तर अगदी हृदयविकारापर्यंत. आपण बहुतेक सगळ्यांनी वाग्भट वाचलेला असेल, अधोवातस्य रोधेन, अशा संकल्पनेत सुद्धा आपण या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो. पण आपल्याला एक ढेकर उद्गारावाटे वायू थोडा बाहेर पडला की आपल्याला समाधानही मिळतं. या गोष्टी अशा जशा निसर्गात घडू शकतात तशा शरीरातही घडतात. याचा उल्लेख फक्त आपण इथं करून आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. सर्वसमावेशक आकाश किंवा पोकळी असा विचार आपण आकाशाबाबत केलेला होता. मी एक दोन चित्र फक्त आपल्याला दाखवतोय. प्रत्येक पेशीपाशी आशय आहे, प्रत्येक अवयवापाशी आशय आहे. अगदी त्वचेमध्ये सुद्धा आशय आहेत, अन्यथा स्वेद बाहेर येऊ शकला नसता. सर्व शरीर पंचमहाभौतिकच आहे, त्यामुळं या सर्व गोष्टींच्या ज्यानं स्थिरत्व मिळणं, त्याला भरण पोषण होणं, त्याचं पाचन होणं, वायूनं त्याच्या गती नियंत्रित केल्या जाणं आणि आकाशानं सर्वत्र पोकळी निर्माण करून या सर्व महाभूतांच्या चलनवलनासाठी योग्य ती जागा निर्माण करून देणं, पोकळी निर्माण करून देणं, हे जसं निसर्गात आपण बघतो तसंच सर्व शरीरभर आपल्या घडताना दिसतं. एवढा विचार आपण कशासाठी करतोय की निसर्ग आणि शरीर एक आहे, पंचमहाभूताने त्यांचा शरीरात वापर आहे, संचार आहे. याचं उत्तर एक 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 व्याधी, आणि ते व्याधी समजा आपल्या लक्षात आलं की नाही या ठिकाणची पोकळी कमी झाल्या कारणानं हा व्याधी निर्माण झालेला आहे, या ठिकाणी मार्गावरोध झालेला आहे, वायूची गती तटलेली आहे, त्यानं वेदना निर्माण झालेली आहे. मूत्राशमरी सारखा व्याधी असेल, खाली येऊन तटला की प्रचंड वेदना सुरू होतात. नुसतं तूप खायला दिलं तरी तर तटलेला मूत्राशमरी खाली वर सरकतो आणि वेदना बंद होतात. तिथं पेन किलर घ्यायची गरज नाही लागत. असे जे आता आपले एक 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 साधे सोपे पण ग्रंथाधारित विचार आपण मांडणार आहोत, या सगळ्या गोष्टी कडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असेल तो या पंचमहाभूतांच्या अनुषंगानं राहिला तर मोठी मोठी गणित आपण चुटकीसरशी सोडवतोय असं आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागेल. त्यामुळं मी एक पूर्ण लेक्चर आणि आजच्या लेक्चर मधला सुद्धा बराचसा भाग या सगळ्या गोष्टी चित्रमय स्वरूपात कवीनं आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी दैनंदिन व्यवहारात, दैनंदिन विचारात सारख्या आपण जर घोळच राहिलो, काहीही कोणताही प्रकारचा व्याधी घेऊन जरी रुग्ण आपल्याकडे आला तरी नेमकं काय घडलं असेल, मग इथलं पाणी कमी झालं असेल, इथं वृक्षता वाढली असेल, अग्निमहाभूत मूळ आवश्यक पाचन कमी पडलं असेल, अतिपाचन खरंच आलंय का, असे जर विचार आपण करत गेलो तर फार सोप्या होतात गोष्टी. ग्रंथांनी दिलेलं सगळं उत्तमच आहे, त्याच्यावर आपण चर्चाच करू शकणार नाहीये. पण आपल्या बुद्धीनुसार ग्रंथातल्या उक्ती सोडवण्यासाठी, मी स्पष्ट बोलतोय, आपल्या नुसार ग्रंथातल्या उक्ती सोडवण्यासाठी आपल्याला कैलासवासी दातार शास्त्रींनी एक उत्तम दिशा दिलेली आहे. याचा वापर आपण आपल्या पुढील सगळ्या वाटचालीत जर करत राहिलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्याधी, मी आता अगदी कोरोनालाही गृहीत धरून बोलतोय, कोणत्याही प्रकारचा व्याधी आपल्या समोर आला तरी आपल्याला फारशी अडचण किंवा फारशी भीती कोणत्याही व्याधीची, कोणत्याही रुग्णाची आपल्याला वाटणार नाही. धाडसानं आपण त्याचा मुकाबला करू शकू. व्याधीला आपल्या जितक्या लवकर कमी करता येईल त्या पद्धतीने लवकर आपण कमी करू शकू. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यात पक्का राहावा म्हणून एवढं सगळं वर्णन मी आतापर्यंत केलेलं आहे. आता प्रत्यक्ष क्लिनिकल विषयाकडे आपण हळूहळू सरकूया.
आजचं आपलं लेक्चर राहणार आहे निसर्ग आणि शरीर या गोष्टीला गृहीत धरूनच. त्यामुळे मी वरच्या बाजूला निसर्ग आणि शरीर हे प्रत्येक पुढच्या स्लाइडला ठेवलेलंच आहे. आपल्याला ग्रंथाने अगदी प्रकृती परीक्षणापासून रुग्ण परीक्षण कसं करणं, रुग्णाचा केस पेपर कसा ठेवणं, या सगळ्या गोष्टींच्या दिशा आपल्याला ग्रंथांनी दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गृहीत धरूनच त्याच्याबरोबर आता आपला जो निसर्ग आणि शरीर हा विषय चाललेला आहे त्याची सांगड घालत जर आपण गेलो तर आपलं व्याधी निदान किती सोपं होत जातंय याचा आता अनुभव आपल्याला प्रत्येकाला यायला लागेल. मागच्या लेक्चर मध्ये आपण याच्यावरही विचार केलाय, जे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा जे ब्रह्मांडी ते पिंडी हा विचारही आपला झालेला आहे. किंवा आतापर्यंत मी जे काही बोललो त्याचं ग्रंथातलं त्याचं वर्णन या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. आता त्रिविध परीक्षा, दर्शन स्पर्शन प्रश्न, पुढं परीक्षांचे आपल्याला निदानार्थक परीक्षा म्हणून ज्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांचं विवेचन करताना फक्त आपण एका बाजूलाच आता विचार करतोय की निसर्ग आणि शरीर एक आहे. या दृष्टिकोनातून आता दर्शन परीक्षा नेमकी आपली कशी असावी, काय असावी याचा विचार करूया. एक पादशूल किंवा अस्थिभग्न अशी दोन उत्तम चित्र मला मिळाली म्हणून आपल्या समोर मांडलीत. वरील जे काही श्वान आपल्याला दिसतंय त्याच्या बाबतीत आपल्याला सांगावं लागतं की नाही, त्याच्या उजव्या पायाला काहीतरी काटा तरी टोचलाय, काहीतरी मोळा टोचलाय किंवा काही त्यांच्या वंडावंडीत कुणी चावा घेतला आणि त्याला तो डावा पाय जमिनीवर टेकवणं अवघड आहे. दुसरं हे चांगलं एक चित्र मिळालं म्हणून तेही घेतलं. आपला एखादा अवयव फ्रॅक्चर झाला असेल किंवा अस्थिभग्न झाला असेल तर त्याला आपण प्लास्टर करणं वगैरे या ज्या आता सगळ्या आपल्या पद्धती आहेत या आपल्याला फक्त बघूनच लक्षात येणार आहेत. याच्यासाठी आपल्याला त्याला काही विचारावं लागणार नाही, त्यानं काही आपल्याला सांगावं लागणार नाही. हे मी मुद्दाम श्वानाची जरी घेतली तरी हे पुढचं बोलकं चित्र आपल्याला निश्चित लक्षात येऊ शकतं की हे जे थोडेसे वृद्ध ग्रस्त आहेत, दिना चढत आहेत. एक तर त्यांच्या डावा हात त्यांच्या डाव्या गुडघ्यावर आहे, बहुशः तो डावा गुडघा दुखत असेल किंवा एकंदर अशक्तपणानं त्यांना दोन्ही हाताने आधार घेतल्याशिवाय जिना चढता येत नाही किंवा त्यांचे दोन्ही पायही दुखत असतील, असं निदान आपल्याला प्राथमिक स्वरूपातलं निदान करणं. इथपर्यंत आपण फक्त दर्शन परीक्षण आपण याच्यात आपलं एक मनाशी निदान ठरवू शकतो. याचा सहज आपण जर रुग्ण आपल्या पुढे आल्यानंतर का हो काका डाव्या पायाच्या गुडघ्यात एवढं जरी म्हणलं तरी ते सांगतात हो नाही माझा डावा गुडघा प्रचंड दुखतोय, माझ्या डाव्या पायात वेदना जास्त आहेत, असं रुग्ण सांगतो आणि तो रुग्ण कायमचा आपला होऊन जातो की अजून वैद्याने मला काही तपासलंही नाही आणि त्यांनी मला एकदम डाव्या पायाबाबत डाव्या गुडघ्याबाबतच का विचारलं. या ज्या काही प्रॅक्टिकल गोष्टी असतात अशाही काही गोष्टी आता आपण पुढे बघत राहू. अम्लपित्त आहे, हृदशूल आहे, असे व्याधी सुद्धा आपण दर्शन परीक्षेनं निदान आपली दिशा आपले विचार त्या दृष्टिकोनात आपण करू शकतो. दोन्ही हात छातीशी घेतलेले आहेत या रुग्णानं. एक तर त्याला उलटी तरी होईल किंवा अत्यधिक स्ट्रेस काही असेल तर हृदविकाराचा किंवा हृदशूलाचा एखादा व्याधी त्याला असेल, एवढं आपल्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने आपण जर त्याला काही प्रश्न विचारले पुढच्या प्रश्न परीक्षेत तर रुग्ण पटकन आपला असा होऊन जातो. रुग्णाची नाडी आपण न बघताच ओळखली, इथपर्यंत आपल्यालाही आनंद त्याच्यात मिळून जातो, व्याधी निदान सोपं होऊन जातं. असे आणि एक 3-4 मुद्दे पाहू आणि आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. बालक आहे, काहीही सांगता येत नसतं. आई सांगते काही सारखं कानाला हात लावतंय आणि रडतंय, कानाला हात लावतंय रडतंय.
किंवा आपल्या समोर जर त्याला बसून घेतलं तरी परत कानाला हात लावतोय. एवढ्या अवस्थेत आपल्याला पटकन लक्षात येऊन जाते की नाही, काहीतरी या कर्णशूल तरी येईल किंवा काही ना काहीतरी कानासंदर्भातली तक्रार असू शकेल. आता फक्त आपण दर्शन परीक्षेचा विचार करतोय. याची सुरुवात आपण निसर्ग आणि शरीर एक आहेत या पद्धतीने केलेली आहे. निसर्गात जसे अन्य प्राणीमात्रांच्या बाबतीत आपण निर्णय करू शकतो, तसे निर्णय आपण पुरुष किंवा शरीर या गोष्टीसाठी करू शकतो. असा विषय लक्षात यावा म्हणून हे 2-3 चित्र दाखवलेले आहेत. आता काही प्रश्न विचारायचे आहेत. या बाबतीत सुद्धा निसर्ग आणि शरीर एक आहे हा विचार डोक्यात ठेवूनच काही प्रश्न आपण विचारणार आहोत. काही प्रश्नांची किंवा हे महत्वाचे पुढचे काही प्रश्न राहणार आहेत की रुग्ण वृत्तांत विचारणं गरजेचं आहे. सध्या जी ॲलोपॅथीची पद्धत निर्माण झालेली आहे, निर्माण केलेली आहे, समाज मानसात रुजवली गेलेली आहे, त्याचा परिणाम झालेला असा आहे की रुग्णाच्या शरीराला डॉक्टरनं कोणत्याही पद्धतीचा स्पर्श न करता रुग्णाला स्वतःच्या हातानं न तपासता फक्त सगळे रिपोर्ट्स घ्यायचे. रुग्णाला काय वाटते, रुग्ण काय सांगतोय याच्याकडे कोणतंही लक्ष द्यायचं नाही. रिपोर्टमध्ये हे कमी आहे, रिपोर्टमध्ये ते जास्त आहे, ते नॉर्मल करायसाठी तुम्ही ही औषधं घ्या, परत महिन्यानं येताना परत हे सगळे रिपोर्ट करून या. याचा परिणाम असा झालाय, रुग्ण आपल्या पुढे येऊन बसतात, तरी फाईल बघा, मला औषधं द्या. आपण स्पष्टपणे इथं नकार देणं गरजेचं आहे. मी कागद नॉर्मल करू का तुम्हाला नॉर्मल करू, एवढाच एक प्रश्न आपण जर रुग्णांना विचारला तर रुग्ण झटकन फाईल मागे घेतात आणि माझ्या आधी तक्रारी कोणीतरी ऐकून घेत आहे, हेच मला भरपूर आहे असं पटकन उत्तर देतात. आधी जे काही 2-4 डॉक्टर ते फिरून आलेले असतात त्यांनी यांना काय होतं हे विचारलेलंच नसतंय. सगळे रिपोर्टच्या आधारेच काढलेलं असतंय आणि रिपोर्ट्सवर किती विश्वास ठेवायचा याची काही गंभीर उदाहरणं सुद्धा माझ्याकडे आहेत. माझ्याकडं मूत्राशमरीचे पेशंट जास्त येतात. एकाच रुग्णाचे आज उद्या परवा सलग 3 दिवसाचे सोनोग्राफीचे रिपोर्ट असं सांगतात, एक म्हणतोय 12 mm चा मूत्राशमरी आहे, दुसरा म्हणतोय 25 mm चा आहे आणि तिसरा म्हणतोय मूत्राशमरी नाहीच. सांगलीतले तिन्ही तज्ञ सोनोलॉजिस्ट आहेत हे सगळे सोनोग्राफिस्ट. तिघांच्याकडचे असे 3 रिपोर्ट आपल्याला बघायला मिळू शकतात. याच्यात कदाचित त्यांच्या यंत्रांची चूक असेल, त्या व्यक्तींच्या चुका असतील, आपण कोणाला दोष द्यायची गरज नाहीये, पण सगळ्याच गोष्टी रिपोर्टवर अवलंबून ठेवायच्या असं मात्र आपण न करता रुग्णाला काय झाले याच्याशी रुग्णाशी 1-2 ते 3 मिनिटं तरी शांतपणे आपण चर्चा करावी की जेणेकरून रुग्ण आपल्याला निदान रुग्णाला आपल्याबद्दल काहीतरी आत्मीयता वाटणं एवढं काम आपलं होऊन जातं. त्याचं वय काय आहे हे निश्चित विचार घेणं आवश्यक आहे. आपल्याला पुढचे आता सध्या काय होतंय कोरोनाच्या बाबतीत, सर तुम्ही कोरोनावर औषध देता आता समजलं, आमचा असा एक पेशंट ऍडमिट आहे, त्यालाही आम्हाला तुम्ही औषध द्या असं म्हणून जर आपण ठरवून ठेवलेली औषधं दिली आणि त्याच वेळेला त्याचं वय एकतर कमी असेल किंवा जास्त असेल तर तो आपला डोसही त्याला कदाचित हानिकारक ठरू शकेल, कदाचित उपयोगीच पडणार नाही. या दोन्ही गोष्टी टाळायसाठी आपण आता मी ज्या काही गोष्टी सांगतोय एवढ्या तरी गोष्टी रुग्णाला स्वतःला विचाराव्यात. रुग्णाला स्वतः सांगायच्या मानसिकतेत वयानुसार नसेल तर त्याच्या आप्तेष्टांना विचारून एवढा सगळा इतिहास आपल्याकडे नोंदवून ठेवावा आणि मगच चिकित्सेचा विचार करावा. पुढचा विषय मी दिलाय जन्म दिनांक. याचं महत्व आजच्याच लेक्चर मध्ये शेवटच्या भागात येईल की आपल्याला याची जन्म तारीख मिळाली तर भारतीय नाहीतर इंग्लिश जी मिळेल ती आपल्याला त्याच्यानुसार ऋतू ठरवायचे आहेत. त्यामुळे शक्यतो भारतीय अश्विन महिना चैत्र महिना जे काही असेल ते असं मिळालं तर मिळवायचा प्रयत्न करावा किंवा ढोबळमानानं त्याला जोडणारे आपले मराठी महिने जोडून बघावेत.
आणि त्याच्यानुसार त्या जन्मदिनांकाचा विचार वापर आपण पुढे करणार आहोत. जन्म ठिकाण याचाही उल्लेख निश्चित आवश्यक आहे आणि आपल्याकडे तो असणंही गरजेचं आहे. माधवनगर सांगली परिसरात अनेक खानदानी श्रीमंती, मारवाडी, गुजराती, मुंबईकडची अशी अनेक मुलींची सासूरवाडी आमच्या परिसरात आहे. त्या घरी येणाऱ्या सुनांचं पहिलं वाक्य असतं, मी जेव्हा आमच्या गावी होते तेव्हा मला काही त्रास नव्हता, सांगलीत आले आणि मात्र हा त्रास सुरू झाला. हे काय आहे? हा वातावरणातला बदल हे एक ठीक आहे, पण त्या स्त्रीचा जन्म ठिकाण जर अमुक अमुक प्रदेशात असेल आणि सांगलीचा परिसर अमुक प्रदेशात असेल तर या प्रदेशाचा विचार त्या व्याधीच्या निदानासाठी पण आणि चिकित्सेसाठी पण आवर्जून करावा लागतो. एवढा विचार आपण केला की व्याधी निम्म्याला निम्मा बरा करणं हे आपल्या हातात येऊ शकतं. त्यामुळे या गोष्टीचाही विचार, शिवाय आणि सध्याचा निवास याचाही विचार करावा. सध्या कुठे राहत आहेत? मिलिटरी असेल किंवा असे केंद्रीय किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यांमध्ये असणारी जी मंडळी असतात त्यांच्या बाबतीत नवरा एकीकडचा असतो, नवरी एकीकडची असती, सध्याचं त्यांचा राहण्याचा निवास वेगळाच असतो, असं सगळं गणित आणि शिवाय काही व्यवसायाचं स्वरूप त्या व्याधीशी निगडीत असणार असं आपल्या लक्षात येत असेल तरी रात्री जागर आहे का? नाईलाजानं दिवा स्वाप करावा लागतोय का? दिवसा झोपावं लागतंय का? अति उष्णतेच्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय चालतोय का? परिणामी पाणी प्रमाण जास्त ठेवावं लागतंय का? एसी मध्ये दिवसभर बसावं लागतंय का? असे सगळे प्रश्न याला फार वेळ लागलाय, पण एवढे प्रश्न विचारून त्याचा उल्लेख करायला 1 किंवा 1.5 मिनिट आपल्याला पुरतं. पण हे 1-1.5 मिनिट आपण घालवणं आणि त्या रुग्णाचा पूर्व इतिहास पक्का आपल्या डोक्यात येणं हे मात्र आपल्या व्यवसायाच्या दृष्टीनं आवश्यक आहे. व्याधीचा पूर्व इतिहास आहे का? कुलज इतिहास आहे का? पूर्ववृत्त काही विशेष वेगळा आहे का? दातारशास्त्रीने आम्हाला काही गोष्टी सुचवून ठेवल्या आहेत की त्याचं वर्णन मी आता नाद परीक्षेत करणार आहे. अमुक ठिकाणी अमुक पद्धतीचा नाद आला का तर या रुग्णाला कावीळ झालेली, पूर्वी कावीळ झालेली होती, पूर्वी गोवर झालेला होता, हे शोधणं सोपं आहे. त्याला थोडा एक सारखा अभ्यास आपण जर केला तर हे आपल्या लक्षातही येऊ शकतं. पण मी सुरुवात जशी केली की आपल्याला फार बुद्धीला ताण द्यायचा नसेल तर स्पष्ट विचारून घ्यायलाही काही हरकत नाही. समजा आपल्याला त्या नाद चिकित्सेचा, काविळीचा नाद हुडकायचा असेल तर सुरुवात आपण अशी करावी, आधी कावीळ झाली बाबा तुला 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी विचारून घ्यावं आणि नाद परीक्षा करावी आणि ठराविक ठिकाणी, आता मी पुढच्या खेपेला सांगेन त्या ठिकाणी तो नाद जर येत असेल तर आपल्याकडे नोंद करून ठेवावी की 15 वर्षापूर्वीच्या काविळीचा नाद अमुक अमुक बरगडीवर अमुक अमुक पद्धतीनं आला. असाही अभ्यास आपण सर्वांनी हळूहळू करायला हरकत नाहीये. आपल्या त्रिदोष पद्धतीमध्ये कुलज इतिहास सांगितलेला आहे, तशा पद्धतीनं कुलवृत्तांतही आपण घ्यावा. मातुकुल, पितुकुल यांचा विचार आणि त्यांचे व्याधी काही ते आपल्याकडे पुढे आलेले आहेत का? जन्मजात काही व्याधी आहेत का? असा सगळा विचार आपण रुग्णाबाबत निश्चित करावा. यामध्ये मात्र मी मगाशी सांगितलं तसं निसर्ग आणि शरीर याचा संबंध जसा जसा जोडता येईल तसा तसा जोडायचा प्रयत्न करावा, हे मात्र निश्चित. याची उदाहरणं मी व्याधीनुसार देईन, आता फार याच्यावर बोलायला नको. मी आता जे पुढे आपल्या सगळ्यांना दिसतंय ना, ऐकूही व्यवस्थित येत आहे ना? हो सर. हो सर. हो सर. हॅलो सर. हा, ऐकू व्यवस्थित येत आहे, दिसतंय पण सगळं व्यवस्थित, हो ना? येतोय सर.
हॅलो, आणि दिसतंय ना सर, पीपीटी दिसते ना व्यवस्थित? हो सर, हो सर. दिसतंय. हो सर. हो सर. हा, ठीक आहे. काही निदानार्थ गोष्टींचा आवर्जून आपण विचार करावा. रुग्णाला पुढे मागितलेलं आहे, मांडलेलं आहे. बऱ्याच वेळेला काही रुग्ण आपली परीक्षा घ्यायला आलेले असतात. मी स्पष्ट बोलतोय, बऱ्याच वेळेला काही रुग्ण आपली परीक्षा घ्यायला आलेले असतात. त्यांना त्यांच्या फक्त प्रतिशयाशी संबंध असतो. त्यांचा प्रतिशय बरा करा, आम्हाला बाकीचं आम्हाला काही नाही तक्रारी, काही तक्रारी नाहीत वगैरे असं सारखं म्हणत असतात. त्यांचं सगळं ऐकून घ्यावं, सहज एकदा विचारावं, सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होतं का? मग तोपर्यंत त्यांचं ते प्रतिशयाविषय सांगून सगळा संपलेला असतो. त्यामुळे मग ते म्हणतात, हा जर सर मला एकदा किंवा दोनदा गेलं तरी पोट साफ नाही, असं रोजचं गणित आहे. एखादा दिवस माझा चुकतो सुद्धा. अशा वेळेला आपण हे यकृताचं लक्षण आहे याचा विचार आपण पूर्वी केलेला आहे. हे गृहीत धरून जर चिकित्सा केली तर तो प्रतिशय फार लवकर कमी होतो, हे आपल्या लक्षात येणार असतं. त्याच्यासाठी असे काही प्रश्न प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं, मी मलप्रवृत्ती विचारतो, तुम्ही सर्वांनी मलप्रवृत्ती विचारावी असं माझं म्हणणं नाही आहे. पण काही डायग्नोस्टिक गोष्टी अशा असतात की यकृताची लक्षणं, मूत्रपिंडाची लक्षणं, प्लीहेची लक्षणं अशी आपण जी वेगवेगळी बघितली, त्याच्यातली काही लक्षणं जर आपल्याला वाटत असतील की रुग्णाला हे लक्षण असावं, तर त्याचा मात्र आवर्जून उल्लेख करून रुग्णाकडून त्याची माहिती काढून घ्यावी. पहिल्यांदा रुग्ण काही नाही म्हणत असतात. सहज विचारावं, औषध खाल्लं की घशाला आंबट येतं का? आंबट येतं का विचारलं की रुग्ण सांगतात, नाही सर कडवट येतं. म्हणजे मग तिक्त पित्ताचा याला त्रास आहे याचा आपण विचार करू शकतो. अशा काही गोष्टी किंवा अशी काही लक्षणं आपल्याला तर भरपूर यादी लक्षणांची यकृताच्या देऊन झाली आहे, प्लीहेची यादी देऊन झाली आहे, मूत्रपिंडांच्या लक्षणांची यादी देऊन झालेली आहे. याच्यातले काही प्रश्न आपण निश्चित विचारावेत. सगळे विचारायला पाहिजेत असं नाहीये. आपण उदर परीक्षणात आपल्याला ते सगळं लक्षात येणार आहे. जेव्हा रुग्ण म्हणतो नंतर पुढच्या व्हिजिटला, सर काहीच फरक नाही हो, त्यावेळेला आपल्याला विचारता येतं, नाही बाबा तू एक महत्त्वाचा विषय सांगितला होता की मला प्रवृत्ती साफ होत नाही. या आठवड्यात मी तुझ्या प्रतिशयासाठी औषधं दिलेली नाहीत, कारण प्रतिशय कमी करायची यादी माझ्याकडे आहे. पण जर तुझी मलप्रवृत्ती सुधारली आहे का? हो सर, आता मला रोज सकाळी उठल्या उठल्या एकदा संडासला होतंय. हा, तर मला हे अपेक्षित होतं, या आठवड्यात मी या पद्धतीची चिकित्सा केली आहे, पुढच्या आठवड्यात तुला आता हळूहळू एक एक गोष्टीला फरक पडत जाईल. असं जर आपण रुग्णाला समाधान करून देऊ शकलो तर रुग्ण पूर्णपणे आपल्याशी सहमत राहतात आणि एक आठवडा काय, 2 आठवडा काय, 4 आठवडे औषधं घेतात. अनेक माझे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, सर आमच्याकडे एक आठवडा गुण नाही आला तरी रुग्ण परत येत नाहीत, तुमच्याकडे 4 आठवडे गुण येत नाही तरी रुग्ण परत कसे येतात? त्याच्यातलं हे गमक आहे. आपण ज्या पद्धतीनं आपण चिकित्सा करतो हे रुग्णाला पटवून देणं हे सुद्धा आपल्या चिकित्सेतलं एक वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी दातारशास्त्रींनी जी काही आपल्याला दिशादर्शक यकृत, मूत्रपिंड, प्लीहेची लक्षणं सांगितलेली आहेत ती मुखोद्गत ठेवावीत. आपण, आपल्याला अंदाज आहे हा प्रतिशय प्लीहेचा आहे, यकृताचा आहे का मूत्रपिंडाचा आहे, हे आपण डोक्यात घ्यावं आणि त्या अनुषंगिक काही प्रश्न विचारून त्याची नोंद आपल्याकडे ठेवून घ्यावी. त्याचा फायदा आपल्याला पुढे निदानासाठी आणि चिकित्सेसाठी दोन्हीसाठी होणार आहे. काही आता महत्वाच्या चिकित्सेच्या ज्या काही गोष्टी आहेत, पंचभौतिक चिकित्सेत महत्वाच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा उल्लेख आणि त्याचा विचार आपण आता करणार आहोत. कोणत्याही व्याधीचं निदान आपलं पूर्ण झालं की नाही बाबा याला हा यकृताचा विकार आहे, दृश्य स्वरूप प्रमेह आहे, आपल्या दृष्टीने तो यकृताचा आहे, मूत्रपिंडाचा आहे, कदाचित प्लीहेचा सुद्धा असेल, अशा पद्धतीत आपण निर्णय केलाय की नाही याची प्लीहा आपण आधी नीट करायची तर याचा प्रमेह आपल्या विचारानुसार कमी होणार आहे. नाही याच्या मूत्रपिंडाला एवढी सूज हाताला लागली आहे,
मूत्रपिंडाच्या ठिकाणी एवढं पीडनसत्व लागलंय ते आपल्याला घालवायचं, तरच याचा प्रमेय कमी होणार आहे, तरच याचा श्वास कमी होणार आहे. हे आपण एकदा निश्चित केलं की आपल्याला त्या प्रमेहाच्या दर महिन्याचा रिपोर्ट बघायची गरजच लागत नाही. रुग्णाच्या समाधानासाठी अवश्य बघायचं आहे, नाही असं नाही, पण आपल्याला त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. बाबा नाही, मग या महिन्यात 160 होती, मग आता 150 झाली, 140 का नाही झाली, हा विचार करायची गरज आपल्याला लागत नाही. ती रुग्ण आपोआप सगळ्या गोष्टी करायला लागतो. रुग्ण सांगायला लागतो, हो मागच्या 6 महिन्यात माझी एवढी शुगर कमी झालेली नव्हती, ती या 3 महिन्यात झालेली आहे. ते कागद बघणं, ते कागद नॉर्मल करणं हे डॉक्टरांचं काम आहे, ते सगळं ते करत राहतील. आपल्याकडे आलं की मात्र या सगळ्या व्याधीचं मूळ काय आहे याचा विचार आपण पक्का ठरवावा. आता मी एक उदाहरणादाखल चित्र दाखवतोय, बळवंटातलं चित्र आहे, त्या चित्राकडे फारसं लक्ष द्यायला नको. विषय असा आहे, या झाडांना पाणी पोषण मिळालेलं नाही, पर्यायी ही झाडं वाळून सुकून गेलेली आहेत. आपण जर एखाद्या व्याधीचं मूत्रपिंड हे लक्षण गृहीत धरलं, मूत्रपिंडाची चिकित्सा करत राहिलो, मूत्रपिंडाच्या चिकित्सेनं ज्या पद्धतीनं मूत्रपिंड व्यवस्थित होत जाणं, मूत्रपिंडाच्या ठिकाणचं पीडनासत्व कमी होत जाणं, हे दर आठवड्याला आपण अनुभवत जायला लागलो. एखाद्याला घाई असेल तर त्यानं काही व्याधी प्रतिनिक औषधही वापरायला हरकत नाही, पण मूळ चिकित्सा आपल्याला जर आपल्या मतानुसार मूत्रपिंडाचा व्याधी असेल तर मूत्रपिंडाची चिकित्सा आपण करत राहावं. 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडे जरी जसे जसे दिवस जातील तसतशी लक्षणं चांगली कमी होत चालली. या झाडांचा पाणी पुरवठा आपण पूर्णपणे बंद करूया. या व्याधीचा जिथून मूळ उद्गम होतोय तिथं आपण आघात करूया आणि त्या व्याधीला बरा करायचा प्रयत्न आपण करूया. हे समजून सांगण्यासाठी मुले कुठा राहा या वाचनाचा आपण विचार आणि त्याची प्रत्यक्ष कृती निश्चित करावी. कृत्वा कार्यां क्रियां प्राप्तां, याचे मागच्या लेक्चर मध्ये थोडंसं वर्णन केलेलं आहे, नाही असं नाही. नवोदित वैद्यांसाठी सगळ्यात पहिला रुग्णाचा प्रश्न असा असतो की सर तुमच्याकडे औषध आम्ही घ्यायला तयार आहात, तुम्ही आयुर्वेदिक तज्ञ आहात, हे आम्हाला सगळं समजले, पण किती दिवसात बरं करालो? स्पष्ट सांगायला पाहिजे आपण तिथं की जितक्या गतीनं, जितक्या कालानं ही व्याधी निर्मिती झाली आहे तितक्याच कालानं किंवा त्याच्या निम्म्या कालावधीनं किंवा त्याच्याही 1/4 कालावधीनं तुम्हाला बरं वाटायला लागेल. व्याधी बरवायला जरा वेळ लागेल, नाही असं नाही, पण जर समजा एखादा व्याधी आपल्या दृष्टीनं जडणघडण सुरू होऊन प्रत्यक्ष त्याचं व्यक्तता त्वचा विकाराबाबत जर आपण विचार केला तर जडणघडण अगदी अग्निमांद्यापासून सुरुवात होते. कृमींची उत्पत्ती, कृमींचं साठणं, मग रसरक्त विकृती आहे, मग ती तिर्यक होणार आहे, मग ती त्वचेत जाणार आहे. याच्यासाठी जो काही कालावधी आपल्या ग्रंथाने आपल्याला सांगितलेला आहे त्या कालावधीनुसार तो व्याधी बरा करणं, बरा होणं यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत असं उत्तर आपण देऊ शकतो. त्याच्या ऐवजी जर 5-6 जुलाब झालेत असं म्हणून जर रुग्ण आपल्या समोर येऊन बसला असेल तर त्याला काही सांगता येणार नाही आपल्याला. त्याला 1 किंवा 2 पुढे त्याचे जुलाब थांबले पाहिजेत. अशी औषधं आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. आज रुग्ण आपल्या समोर, मगाशी मी मुतखड्याच्या बाबतीतही उदाहरण देऊन झालं, अवपीडक घृतपान सांगितलं की त्याची पीडा आधी कमीच होती, ढकलो टोचायच्या आणि त्याच्यानंतर वेदना कमी व्हायच्या, यापेक्षाही फास्ट, यापेक्षाही गतीनं अवपीडक घृतपान, जेवणाची वेळ असू दे नसू दे, एक आधी तूप खा, मध्ये केळं खा, परत तूप खा, एवढी सूचना जरी आपण दिली तेवढ्यानं वेदना कमी झालेले अनेक पेशंट आहेत. आज रुग्ण जर आपल्याकडं आयुर्वेदाकडे टिकायचं असेल तर आपल्या ग्रंथांमध्ये दिलेले या काही जादूचे प्रयोग आपल्याकडे दिलेले आहेत, असं आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्या करायच्या आपल्या रुग्णालयात आपली तयारी असणं कायम गरजेचं आहे. परवाचाच एका रुग्णाचा अनुभव सांगतो. छाती दुखायला लागलं, वय वर्ष 33 किंवा 34 होतं,
चांगला वेल एज्युकेटेड होता, नेट वापरणं सगळं गृहीत धरून त्यांचं आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे असं गृहीत धरलं, एकदम मोठं हॉस्पिटल गाठलं, सगळ्या पद्धतीच्या मेडिक्लेम असल्या कारणानं सर्व तपासण्या झाल्या, सगळं झालं. डॉक्टर लोकांनी शिक्का मारला की तुला काहीच झालेलं नाहीये. अहो पण तो ओरडतच होता, नाही माझं वेदना बंद होत नाहीये. नाही म्हणजे आता तुम्हाला काही झालेलं नाही, ते मानसिक असेल वेदना तुमचं, तुम्ही इथून बाहेर पडा. जर काही ते कारण नाही सापडलं तर शेवटचं कारण हे डॉक्टर लोकांच्याकडे तयार असतं की नाही बाबा हे मानसिक आहे, तुम्ही आमच्याकडे याच्यावर उपाय नाही. ठीक आहे, त्याला कोणीतरी सांगितल्यावर तो आपल्याकडे आला. परत सांगतोय, कृत्वा कार्याम क्रियाम प्राप्ताम. आता रुग्णाला काय गरजेचं आहे, काही असू दे, आता त्याचे हृत्यूल बंद झाला पाहिजे. आपल्याकडं पंचभौतिक पद्धतीत सांगितलंय असं माझं म्हणणं नाहीये, पण ग्रंथाधार किंवा अन्यत्र प्रसंगानं या गोष्टी करू नका असं शास्त्रीने आम्हाला कधीच सांगितलं नाही. पण फक्त 5 ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्याला वेदना होत होत्या त्या त्या ठिकाणी विद्ध कर्म केलं. 26 अर्धाची निडल घेतली, 5 ठिकाणी सुई टोचली, विषय संपला. त्या सेकंदाला टेबलवरून उठताना त्याच्या वेदना बंद झालेल्या होत्या. घरी जाताना त्याला काही वातानुलोमक पुढे दिले, अमुक दिलं तमुक दिलं. त्याच्यानंतर तो घरी गेला, मला 5 इंजेक्शन दिली आणि त्या इंजेक्शन बद्दल जे वेदना बंद झाल्या त्या बंदच झाल्या. घरून बोला तुम्ही अशी काही इंजेक्शन आणि छातीत 5 इंजेक्शन काय दिली. म्हटलं इंजेक्शन एकही दिलेलं नाही त्याला, फक्त इंजेक्शन मध्ये बाहेरून काही गोष्टी आत सोडतात, आम्ही फक्त आतून बाहेर तटलेला वायू बाहेर काढलेला आहे. असं कधी असतं का? हो म्हटलं आयुर्वेदात आहे असं, जो वायू तटलेला असेल त्याला मार्गी लावून द्या की तो वेदना बंद करतो. इतकं आपलं शास्त्र प्रगल्भ आहे, असे आपण रिझल्ट देऊ शकतो. अतिरेक चिकित्सा भरपूर प्रमाणात आपण करू शकतो. अशा अतिरेक चिकित्सेवर एक स्वतंत्र लेक्चरही आपण देऊ शकतो. इथपर्यंत आयुर्वेदाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे दातार शास्त्रीने हे सूत्र आवर्जून पंचभौतिक चिकित्सेमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. निसर्ग आणि शरीर एक आहे, व्याधींचीच आपली चर्चा चालू आहे. जरा पण निसर्गात आपला विषय चाललाय मध्ये विषयांतर झालं, पण निसर्ग आणि शरीर याचा विचार करताना निसर्गात आग लागल्यावर आपण पहिल्यांदा काय करतो तर माती आणि पाणी यांचा वापर करतो. मी मुद्दाम बोलतोय, माती आणि पाणी. सरसकट पाणी टाकायला असं टाकावं असं उत्तर मिळतं. पाणी टाकल्यानं जर जास्त प्रमाणात आग लागली असेल तर तिचा थोडासा प्रसार व्हायची शक्यता जास्त असते. पाणी आपण ओततो, त्या पाण्याच्या ओतण्यानं तो अग्नी थोडासा पलीकडे जातो. पलीकडे जर कोरडं काही असेल, वाळलेलं काही असेल तर तेही पेटू शकतं. त्याच्याऐवजी माती टाकली तर मात्र जिथं आहे तिथं अनिशांत होतो. हे आपण निसर्गात बघतो. आता सध्या गॅसचे सिलेंडर आपण सगळीकडे बघतोय, अग्निशमन विभागाकडून जे आता मिळतात ते. पूर्वी जी काही आमच्याकडे मोठी नाट्यगृह वगैरे होती, जे आमच्या लहानपणी 50-1 वर्षापूर्वीची अवस्था सांगतोय, तिथं वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या असायच्या. का तर माती अग्नीला आहे त्या ठिकाणी विझवती. त्याच्यासाठी आपल्याकडे औषध ग्रंथांनी दिलेलं आहे, सुवर्णगैरी. उत्तम मात्रेतलं उत्तम गुणकारी असं हे औषध आहे. अगदी मुखपाकापासून भस्मक पर्यंत अनेक व्रण नाहीसं करणारं, ते व्रण नाहीसं करण्याचं उदाहरण मी मागच्या लेक्चर मध्ये घेऊन झालेलं आहे. असं हे उत्तम औषध आपल्याकडं उपलब्ध आहे. जलमहाभूत संदर्भात या व्याधीमध्ये तर प्रवाळ पिष्टीचा गुलाब जल भाविक प्रवाळ पिष्टी आपण वापरू शकतो. अम्लपित्ताचा फोटो आहे, त्या संदर्भात वापरायची 1 ची 2 औषधं. थोडस क्लिनिकली आपण आता हळूहळू सरकायला लागलोय. अम्लपित्त हा
फक्त निसर्ग आणि शरीर एक दाखवायसाठीचा फोटो आता घेतलाय. अम्लपित्ताची आपली पांचभौतिक संप्राप्ती अजून लांब आहे. फक्त याचा वापर कसा आपण चिकित्सेसाठी करू शकतो ते सांगण्यासाठीचा उल्लेख केलेला आहे. निसर्ग आणि शरीर याच्यातला रुग्ण परीक्षातला पुढील भाग असा आपण विचार करताना सगळ्यात महत्वाचा मी जो मगाशी उल्लेख केला त्या जन्म प्रकृती परीक्षणा संदर्भात आपण आज चर्चा करू. आणि काही राहणारे 6-7 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांच्या बाबतीत मात्र आपण व्याधी, त्याचं निदान करायची पद्धत आणि मग त्याच्यातली अगदी नाद परीक्षेपासून आणि 5-6 गोष्टी मी पुढे सांगेन त्या सगळ्यांचा विचार आपण मग पुढील लेक्चर मध्ये करणार आहोत. जन्म प्रकृती या बाबतीत सुद्धा अनेक वैद्यांची थोडीशी गफलत होताना त्यांच्या बोलण्यातून मला जाणवती. थोडासा मी सांगतो त्या पद्धतीनं साधा विचार करायचा प्रयत्न करा की आपल्या डोक्यात काही जे प्रश्न असतील ते प्रश्न आपोआप नाहीसे होतील, फार गल्लत होणार नाही. एकच मिनिट मी थोडंसं पाणी पिऊन घेतोय. फारशी गल्लत होणार नाही आणि हा विषय आपल्याला व्याधीच्या निदानासाठी सुद्धा आणि चिकित्सेसाठी सुद्धा किती उत्तम आहे याची आपल्याला जाणीव होईल. त्याची प्रकृती रुग्णाची ठरवणं हे सोपं होऊन जाईल. अम्लक्षार विषय पुढे मी बोलणार आहे तो आपल्याला समजून येईल. अशा सगळ्या गोष्टींची चांगली समज आपल्याला यावी यासाठी आता मी पुढे 1-2-4 स्लाइड्स मध्ये जे काही सांगणार आहे आपण समजून घ्यावं. आतापर्यंत आपण जे काही चर्चा केली त्याच्यानुसार आता एक गोष्ट मात्र आपल्या लक्षात आली असेल की शरीरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला निसर्गामध्ये प्रतिबिंब दिसू शकतं किंवा मी जे या पद्धतीने लिहिले शरीरावर परिणाम होऊ शकतो एवढं तरी आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. किंवा आता मी जे सुरुवातीला बोललो की अगदी शिरशूलासारखं लक्षण असेल त्याचं निमित्त काय आहे, त्या निमित्ताला अनुषंगिक निसर्गात काय घडतं एवढा विचार जरी आपण केला तरी मायग्रेन आहे असं ज्याला आयुष्यभरासाठी डिक्लेअर केलेलं असतं असे रुग्ण सुद्धा आपण फार छान आणि लवकर बरे करू शकतो असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आता निसर्ग आणि शरीर हे एक आहेत एवढी एकदाच समजूत आता आपली बहुतेक सर्वांची पटलेली आहे असं मी गृहीत धरतो. एक फक्त इथं जरासा वेगळा विषय आहे. अनेक प्राणी, मी सर्व प्राणी मात्रांबाबत बोलत नाहीये, अनेक प्राणी मात्रांचं प्रजोत्पादन, कारण आपल्याला आता जन्म प्रकृती परीक्षण या विषयाकडे जायचं आहे. अनेक प्राणी मात्रांचं प्रजोत्पादन हे ठराविक काळामध्ये असतं. प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक प्राण्याचं त्यांचे जर आपण वर्षभराचे एकंदर राहणीमानाचा जर अभ्यास केला तर त्याच्यात या गोष्टी सांगितल्या जातात. विळीचा हंगाम त्यांचा अमुक आहे, विळीचा हंगाम त्यांचा जुलै महिन्यात असतो वगैरे वगैरे अशी माहिती दिली जाते. पुरुष किंवा मानव यांच्या बाबतीत मात्र निसर्गानुसारच वर्षभर हा काळ चालू राहतो. त्यावर असं विशिष्ट असं काही नियंत्रण किंवा निर्बंध आपल्याकडं पुरुषां मानवा बाबतीत मात्र नाही आहेत. त्यामुळेच आपल्याला या तिन्ही ऋतूंचा आणि या तिन्ही ऋतूंमध्ये होणाऱ्या गर्भसंभवांचा आणि परिणामी त्या गर्भसंभवांची प्रकृती ठरवण्याचा विचार फार काळजीपूर्वक आपल्याला करावा लागतो. आतापर्यंत निसर्ग आणि शरीर एक आहे एक आहे एक आहे आता मी सांगून झालं. साहजिकच निसर्गात ज्या ज्या घटना घडत असतात त्याचे परिणाम त्या त्या ऋतुमानानुसार त्या त्या वेळेला होणाऱ्या
संभवावर किंवा त्या गर्भावर निश्चितपणे अनुभवास येत असतात. याची काही उदाहरणं मी आपल्याला देणार आहे. एक फक्त महत्वाचं एक उदाहरण देतो आणि हा विषय आपण पुढे सरकू. कदाचित ही कथा असेल, याला काही आधार नसेल असं अनेक जणांना वाटेल, अनेक तज्ञांनाही वाटेल. कर्णाचा जन्म सूर्यापासून झाला. कर्णाचा जन्म कुंतीपुत्रच ना कर्ण. कर्णाचा जन्म सूर्यापासून झाला. हे शक्य आहे का? मग हे शक्य नसेल तर असं म्हणलं कसं गेलं? तर त्याचं उत्तर आपण असं देऊ शकतो की कुंतीचे जे काही गर्भसंभवाची सगळी घटना असेल ती पांडुशीच झालेली असणार आहे. फक्त कुंतीच्या मनाची धारणा अशी होती की सूर्यासारखं तेजपुंज मूल आपल्याला व्हावं. कुंतीची मनाची धारणा अशी होती की सूर्यासारखं तेजपुंज पुत्र, यमासारखा न्यायदान करण्यात श्रेष्ठ असणारा पुत्र युधिष्ठिर, इंद्रासारखा अर्जुन झाला. अशा पद्धतीनं स्त्रीच्या मनात काय चाललंय, आपण पुढची अभिमन्यूची गोष्ट ऐकतो. चक्रव्यूह भेदण्या आत जाण्यापर्यंत गर्भावस्थेतच तो शिकलेला होता. बाहेर यायची अवस्था त्याला माहिती नव्हती. या सगळ्या कथा आहेत. कदाचित याच्यावर आपण विश्वास ठेवणार नाही. हे सगळं अर्थात आम्ही दातार शास्त्रींच्याकडून ऐकलेलंच मी तुमच्या पुढे मांडतोय. मग दातार शास्त्री याच्यावर एक आधुनिक काळातलंही वर्णन करायचे एका कथेचं. एक इंग्लिश गोरं जोडपं. आपला विषय काय चाललाय? निसर्ग आणि शरीर एक आहे. गर्भसंभवावेळी निसर्गात ज्या घटना असतात त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. समजा त्याचं सगळं वर्णन आपण ऋतुकाळानुसार बघणार आहोत. समजा तो गर्भसंभव ज्या शरीरात घडणार आहे त्या शरीराची इच्छा जर असेल, मी फक्त शरीराची इच्छा असा एवढाच विषय मांडतोय, तरी सुद्धा गर्भावर परिणाम होत असतात. याचं वर्णन करणारं दुसरं उदाहरण देतो. इंग्लिश गोरे नवरा बायको, पीठच असतं. आपण पिक्चर मध्ये वगैरे किंवा अवतीभोवती कुठेही इंग्लिश लोक बघतो आपण. मुलगा होतो काळा. साहजिकरित्या त्यांच्या त्या सगळ्या संस्कृतीनुसार नवरा सांगतो हे मूल माझं नाही. ती पत्नी म्हणते हे मूल तुझंच आहे. मग DNA टेस्ट, RNA टेस्ट, सगळ्या त्या टेस्ट वगैरे सगळं होतं. मूल या दोघांचंच आहे असं सिद्ध होतं. मग काळं का झालं याची विचारणा करण्यासाठी कोर्ट काही शास्त्रज्ञ नेमतं. कारण ज्या कोर्टानं DNA टेस्ट करून हे मूल या दोघांचं ठरवलंय त्या कोर्टालाच प्रश्न पडलेला असतो. मग शास्त्रज्ञ यांचे बेडरूमची तपासणी करण्यासाठी येतात. यांच्या बेडरूम मध्ये यांना जे दुसरं एक मोठं मूल असतं ते यांच्यासारखंच गोरं झालेलं असतं, सगळं असतं. त्या लहान मुलाला त्याच्या वयानुसार आवडणारी मोठी मोठी पोस्टर्स, तो ही मॅन, स्पायडरमॅन, गनमॅन, अशा निग्रोंची की बलदंड शरीरांची पण निग्रो अशा काळ्या पुरुषांची मोठी मोठी पोस्टर्स त्या रूम मध्ये लावलेली असतात. या स्त्रीचं गर्भसंभवाचं काम तिच्या नवऱ्यापासूनच झालं, पण तिच्या मनात मात्र असं यायचं की आपलं पोरग या निग्रोसारखं बलदंड व्हावं, ही मानसिकता सतत तिच्या मनात. त्याचा परिणाम गर्भावर होऊन त्याचा रंग काळा झाला. कदाचित ह्या दोन्ही कथा खोट्या आहेत असं आपण गृहीत धरू, पण
याच्या पुढे जी मी आता व्याधीनुसार काही काही लक्षणं आणि वर्णन करत जाईल त्याच्यानुसार मात्र आपल्याला या गोष्टी सत्यात उतरू शकतात हे पटत जाईल. थोडस आता आपण आपल्या विषयापासून बाजूला जाऊ नये म्हणून आता आपला विषय पूर्ण करूया. उन्हाळा या वेळेला जर गर्भसंभव झाला इथं सगळ्यांची गल्लत होतीये. गर्भसंभव हा विषय आहे, जन्म नव्हे. दातारशास्त्रीने जे काही जन्म प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे ते रसरक्त मांसमेध अस्थिमज्जा अशा सप्त धातूंसंदर्भात केलेलं वर्णन आहे. आणि त्याच्यातला प्रथमे मासे कललम जे आहे ते रसधातू मग नंतर रक्तधातू ही जे काही आपल्याला स्त्री रोगामध्ये कौमार वृत्त्यामध्ये जे काही बालरोगांमध्ये जी काही वर्णन आलेली आहे त्या सगळ्या वर्णनांच्या आधारे आपल्याला पहिल्या महिन्यात रसधातू या रसधातूची निर्मिती निसर्गात काय घडतंय त्याचे प्रतिबिंब घेऊन जसं मग नंतर रक्त हे दोन धातू तयार होणार आहेत हा आणि त्यांच्यावर उष्णतेचा आणि वृक्षतेचा परिणाम रसरक्तावर झाल्या कारणानं पुढचे सगळे धातू कारण रक्तम रक्तात मांसम हे जे आपण पुढे जाणार आहोत प्रत्येक धातू अगदी खाल्लेल्या अन्नापासून रसापासून रक्त हे जसं जसं घडणार आहे तसं हे उष्ण वृक्ष गुण रसापासून रक्तात रक्तापासून मांसात हे पुढं जात राहणार आहे. त्यामुळं उन्हाळ्यात झालेला गर्भसंभव हा या उष्ण आणि वृक्ष गुणांच्या साहचर्याने झालेला असणार आहे. यासाठी आताच्या अगदी साध्या विचारानं जरी आपण घेतलं तरी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या 4 महिन्यात जर गर्भसंभव असेल म्हणजे आपण एप्रिल महिन्यात गर्भसंभव गृहीत धरायचा असेल तर मागचे 3 महिने मोजावेत. तर त्या 3 महिन्यात मागच्या 3 महिन्याला जन्म तारीख असेल तर पुढचे 3 महिने मोजून तिथून 9 महिने मोजावेत आणि 10व्या महिन्यात गर्भसंभव आहे हे डोक्यात ठेवावं. 9 महिने पूर्ण आणि 7 दिवस असं आपलं ते चक्र असतं. त्यामुळे तो 10वा महिना यायला पाहिजे. हे गणित सगळं जमवणं तारखेनुसार आता समजा 25 तारीख जन्मतिथी आली आणि 5 तारीख जन्मतिथी आली तर हा जो 10-20 दिवसांचा फरक आहे तो थोडासा आपल्याला इथं ऍडजस्ट करावा लागेल. नाही असं नाही पण प्रायः मी सांगितलं तसं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या 4 महिन्यात जर गर्भसंभव झाला तर ती उष्ण आणि वृक्ष गुणांची प्रकृती होणार आहे. पावसाळा आहे मग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर याच्यात आम्ल पदार्थांचं पाऊस सुरू झाला की निसर्गात म्हणण्यापेक्षा जलतत्वात अम्लता वाढती. हे 4 महिने संपता अगस्ती ताऱ्याचा उदय होतो. अगस्ती ताऱ्याचा उदय झाला की जल शुद्ध होतं. त्याच्यानंतर औषधीकरण सुरू करावं असे जे काही संकेत दिलेले आहेत त्या संकेताच्या आधारे पावसाळ्यातलं पाणी हे अम्ल आणि शीत धर्माचं असतं. या दोन्ही गोष्टींचा परिणाम त्या जर 4 महिन्यात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 4 महिन्यात गर्भसंभव झाला तर त्यावर आपल्याला दिसून येतात. पुढचा विषय म्हणजे हिवाळा. या 4 महिन्यात सम आणि शीत गुणांचा त्याच्यातला शीतगुण हा पावसाळ्यातही आहे पण तो अम्ल धर्माशी साहचर्य आहे. इथं मात्र समधर्माशी साहचर्य शीतगुणाचा राहिल्या कारणानं या 4 महिन्यात गर्भसंभव झाला तर होणारं बाळ चांगलं निरोगी सशक्त म्हणजे जेव्हा आपल्याला प्लॅनिंग करून रुग्णांना सांगायचं असतं पहिलं मूल झालेलं आहे दुसरं मूल आम्हाला आता आयुर्वेदिक सल्ल्यानं होणं अपेक्षित आहे त्यावेळेला जेव्हा आपण त्यांना गर्भसंभवासाठी काळ सांगू त्यावेळेला हिवाळ्यात गर्भसंभव सांगावा की जेणेकरून रस रक्त मांस हे सगळे धातू बलिष्ठ समावस्थेत असे असून शरीराला उत्तरोत्तर पोषण चांगलं करून देणारे शिवाय चांगल्या बुद्धीचे वगैरे मग त्याच्यासाठी काही पंचमे बुद्धी या न्यायानं त्या काळात औषधी योजना वगैरे हे सगळं आपण करू शकतो. पण गर्भसंभव केव्हा हे मात्र आपण निश्चित या 4 महिन्यांमध्ये रुग्णाला सांगू शकतो.
आता मी जो बोललो सुप्रजा उत्पत्तीसाठी जेव्हा आपण ठरवून गर्भसंभव सांगत असतो त्यावेळेला आपल्याला विचारणा झाली तर मात्र आपण हे 4 महिने रुग्णाला सांगायला हरकत नाही. आता प्रत्यक्ष परीक्षण हा विषय आपला आहे. याच्यात उदर परीक्षण आहे, यकृत प्लीहा मूत्रपिंड स्त्रीगुण गर्भाशय, त्याच्यानंतर काही फक्त हे दाखवतोय आणि पुढे जाऊया. मी मगाशी म्हणलं तसं फारच गरज पडली तर रुग्णाचे रिपोर्ट सुद्धा रुग्णाच्या समाधानासाठी तरी पाहावे. आतापर्यंत जी काही आपण चर्चा केली आपल्याला उदर परीक्षण वगैरे सगळं सविस्तर बघायचं आहे त्यामुळे मी त्या स्लाइड्स फक्त पुढे ढकलल्या आहेत. या व्याधीचं मूळ कारण काय आहे आणि या व्याधीला आपण कसं बरं करू शकतो इथपर्यंत ज्ञान आपल्याला आतापर्यंत निश्चित झालेलं आहे. याची सांगड घालायची. काही व्याधी आपल्याला सुखसाध्य याप्य सुखसाध्य कष्टसाध्य याप्य आणि असाध्य आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. ते विचारही कायम डोक्यात ठेवावेत. त्यामुळे मी कमी किंवा बरा असं दोन्ही अर्थाने इथं म्हणलेलं आहे. याचाही विचार आपण पक्का करावा. मगाशी मिनल वाजे वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे मागची सर्व लेक्चर्स हळूहळू आपल्या या 4-5 आता आज एक नवीन ग्रुप 6वाही तयार झाला एकूण आपला. त्याला क्रमांक 5वा आहे पण तो ग्रुप आहे 6वा. असे सगळे ग्रुप आपले तयार झाले. त्याच्यावर आता मागची सगळी एक लेक्चर प्रारंभापासून आपण अपलोड करणार आहोत. आता पुढच्या परीक्षा कर्मचार बुद्धिंद्रिय चिकित्सा दोष चिकित्सा विचार आवाज आवाज येत नाही बरोबर. हो दुसरीकडून कुठून तरी डिस्टर्बन्स झालाय. दुसरीकडून डिस्टर्बन्स येतोय माझ्याकडून. उदर परीक्षण आणि आता सांगितलेले शेवट तर आवाज नाही येते. अभिलाषा म्हणून कोण आहे त्यांचा स्पीकर ऑन आहे. हा तेच उदर परीक्षण आणि आता सगळ्यात शेवटी सांगितलेले 5-6 मुद्दे यांचा म्हणजे हा अगदी नाद परीक्षा अम्लधर्म क्षारधर्म बुद्धिंद्रिय चिकित्सा अध्वशोष बालरोग गोवरकन्या हृदरोग हे सगळे विचार आपण आता पुढच्या एक लेक्चर्स नुसार पाहणार आहोत. मला वाटतंय आज मी ठरवलेला जेवढा विषय होता तो मी आपल्या पुढे मांडून झालेला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझी दवाखान्याची वेळ मला स्टाफमुळे 5 ते 7 अशी करावी लागलेली आहे. जर समजा कोणाला काही याच्या आजच्या लेक्चर संदर्भात काही शंका वगैरे निर्माण झालेल्या असतील तर त्यांनी वैयक्तिक माझ्याकडे किंवा आपले जे ऍडमिन 2-3 आहेत वैद्य मिनल वाजे वैद्य जया पाखरे मानसी कुलकर्णी अशा मानसी गोसावी अशा सर्वांच्याकडे आपण पाठवू शकता. जर काही त्याच्यात आणि काही चर्चा करायची असेल तर एखाद्या दिवस आपण मुद्दाम सुद्धा एकत्र येऊ शकू. अन्यथा मग नेहमीप्रमाणे आपण पुढच्या महिन्यात राहिलेल्या विषयांचं आणि प्रत्यक्ष क्लिनिकल अप्रोच याच्यासाठी आपण पुढच्या महिन्यापासून सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. जरा राहुल प्रेझेंटेशन बंद करतो.